प्रभारी सचिव पण होते। आता आमच्याकडे संख्याबळ फक्त 27 आहे आणि आमच्या बरोबर अलायन्स जे पार्टनर आहेत त्यांचे 3 पप्पू देशमुख असे 30 संख्याबळ आहे। उर्वरित 4 संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे आणि गटनेता सुद्धा एकमत झालेला आहे। एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला नाव दिलेला आहे त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे आणि स्टँडिंग कमिटी 5 वर्ष ती माझ्या बाजूला राहील असं त्या ठिकाणी ठरलं आणि जे येणारे आहेत सोबत त्यांना उपमहापौर द्यायचं आणि स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व द्यायचं अशी चर्चा झाली। आता ह्याला लागणार जे काही संख्याबळ आहे ते खासदार जुळवणार आहेत आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा कार्यक्रम आल्यावर आम्ही दावा करू आणि महापौर हा काँग्रेसचा होईल यामध्ये मला वाटतं काही आता अडचण नाही। काल जो गटनेत्याचं नाव खासदार धानोरकर यांनी दिलं आडबाले यांचं ते प्रदेशाकडून आलेलं होतं की स्वतःच दिलं होतं त्याबाबत क्लॅरिटी नाही, एकमत झालेलं नव्हतं आणि ते नाव खरं म्हणजे त्यावर चर्चा सुरू होती आणि सगळे मिळून आपण गट तयार करायचा असं त्यावेळेस ठरलं होतं, परंतु धानोरकरांनी माझ्या माहितीप्रमाणे वेळ घेतली कमिशनरची आणि गटस्थापनेचा दावा केला अशी माहिती माझ्याकडे आहे। मला या पलीकडची काही माहिती नाही। ज्या पद्धतीनं उशिरा ही सगळी गटनोंदणी झाली, कार्यालयाकरता सरकारी 6 वाजता बंद होतं त्यानंतर झाली, तुम्हाला वाटतं यामध्ये काहीतरी वेगळं होतं, कोणाची मदत छुप्या पद्धतीनं खासदाराला होत्या वगैरे? नाही, हे अशी चर्चा आहे पण मला त्यावर विश्वास वाटत नाही आणि कमिशनरकडे कोणाचे फोन गेलेत असे मला काही लोकांनी सांगितलं। मला त्यावर माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे मी बोलणं ते उचित होणार नाही। पण काल संध्याकाळी 6 नंतर ऑफिस बंद झाल्यानंतर जर गटस्थापना होत असेल तर तो कार्य त्या आयुक्तांनी का निर्णय कसा घेतला तो आयुक्तांचा विषय आहे, त्यामुळे त्यात वादात पडण्याची माझी मुळीच इच्छा नाही। बिजू काल काही नगरसेवक जे दुसऱ्यानंतर आले त्यांनी थेट आरोप केला की खासदारांचं भाजपासोबत संधान आहे अशी थेट आरोप केलेले आहेत। आता त्यांच्याकडे काही ती माहिती असेल तर मला माहीत नाही, पण माझ्याकडे अशी कुठली माहिती नाही आहे त्यामुळे मी त्या आधारावर बोलणं। आता नगरसेवकांकडे काय माहिती आहे, बाकीच्या नेत्यांच्याकडे काही माहिती असेल त्या आधारावर ते बोलत असतील, पण मला तरी कुठेही माझ्याकडे अशा प्रकारची माहिती नाही, त्यामुळे मी यावर अधिक बोलणार नाही। तुम्ही बोलले की आता 30 संख्याबळ आहे, 27 काँग्रेसची आणि स्थानिक आघाडीचे 3 असे 30 वरचं संख्याबळ हे खासदार महोदय जोडवेत। पण तुमचा पण प्रयत्न राहील का ते संख्याबळ जोडवण्यासाठी की त्यांच्यावर जबाबदारी दिली? नाही, असं आहे, मेयर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पाहिजे त्यामुळे त्यांचा अट्टहास आहे, मुद्दाम शब्द वापरतो, त्यामुळे त्यांनी संख्याबळ आता मेयर जर त्यांना पाहिजे किंवा त्यांच्याकडून त्यांना करायचं आहे तर ते संख्याबळ जोडवण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे की मी संख्याबळ जोडवणार आहे, त्यामुळे संख्याबळ जोडवतील असं मला वाटतं। तुमचे 14 नगरसेवक त्या गटामध्ये नोंदणी कधी करणार आहे हा एक पहिला प्रश्न। दुसरा, या सगळ्या वादाचा आणि याचा फायदा घेण्यासाठी भाजप त्या ठिकाणी सज्ज आहे, ते पण दावा करतात की आम्ही सत्ता स्थापन करणार, त्यांचा संपर्कही सुरू झालेला आहे युबीटी सोबत, जे अपक्ष निवडून आले त्यांच्यासोबत। नाही, सगळ्याबरोबरच आहे, सत्ता त्यांच्याकडे आहे, प्रचंड पैसा आहे, त्यातून त्यांनी मोठमोठ्या ऑफर या सगळ्यांना दिल्या आहेत। माझ्या कानावर जे काही ऑफर आहे तर माहितीप्रमाणे 1-1 कोटीची ऑफर सुद्धा दिल्याची माहिती माझ्याकडे आहे नगरसेवकांना आणि पदही देण्याची ऑफर दिली आहे, त्यामुळं हे पद आणि पैसा
यामुळं काय जादू होते हे आत्ता सांगणं कठीण आहे. किती त्याला बळी पडतात, बळी पडणार नाहीत, हे आज त्यावर बोलणं होणार नाही. पण सत्ता स्थापन करताना दोघांनाही दुसऱ्यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. उभाटांची भूमिका, कालच माझी जी काही चर्चा झाली, त्यांनी सुद्धा वंचित बरोबर आघाडी करून 8चा गट स्थापन केलेला आहे. आणि हे 8चा गट स्थापन करत असताना 2 अपक्ष जे निवडून आले, जे काँग्रेसचे होते, जे 2-2, 3-3 वेळचे नगरसेवक होते, सिनियर काँग्रेस लीडर होते, त्यांची तिकीट कापल्या गेली. आता तुम्ही म्हणाल की कोण कापली, यावर मला बोलायचं नाही. पण तिकीट कापल्यानंतर ते 2 नगरसेवकांची भूमिका ही फार महत्वाची असणार आहे. माझ्याशी बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की आम्ही मेयर कोण असणार यावर निर्णय घेऊ, अन्यथा आम्हाला मोकळीक आहे दुसरा निर्णय घेण्यासाठी, अशी धमकी सुद्धा त्या 2 नगरसेवकांनी दिलेली आहे. महापौर करायची जबाबदारी त्यामुळं एकूण 10चं संख्याबळ, मनसेचे 6, वंचितचे 2 आणि ह्या 2 अपक्ष असे मिळून 10 लोकांनी आम्ही भूमिका स्वीकारणार, अशी चर्चा माझ्या कानावर आलेली आहे. महापौर करायची आता पूर्वस्वी जबाबदारी ही खासदारांची आहे. असं आहे की त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते म्हणतायत की मी संख्याबळ जोडवणार आणि आमची कुठे मदत लागली तिथे आम्ही पण मदत करू. हा वाद संपला असं समजायचं का आता? मला तरी वाटतं की आता तरी या वादावर पडदा पडलेला आहे. हायकमांडच्या सूचनेनुसार प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याबरोबर झालेली झूम मीटिंग आत्ताच पार पडली आणि त्यामध्ये या वादावर पडदा पडला असं मी मानतो. काल नंतर आलेले जे नगरसेवक जे होते त्यांची एक मांडणी होती की किती दिवस ही संयमित भूमिका राहणार, त्यावरून त्यांची चर्चा सुरू होती. त्यांच्यातली खतखत त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे. नाही, असं हे स्वाभाविक आहे, पण नेता म्हणून संयमी भूमिका ठेवावी लागते. मी पार्टीचा महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता आहे. कोण काय बोलतं त्यावर फार लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही आणि आम्हाला संयम ठेवावाच लागतो. आम्हाला कोणी जर अबे म्हटलं तर त्याला आम्ही कार्य म्हणू शकत नाही. शिवी ऐकून आम्ही पुढे जाऊ, कारण नेता म्हटल्यानंतर हे आरोप होत असतात आणि त्यामुळं यावर एकूणच राजकारणाची आजची बदललेली दिशा, प्रामाणिकपणा, इमानदारी, बेईमानी, हे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आता सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण एक आहे की जे काही ठरलं आहे दोघांच्या आजच्या मीटिंगमध्ये, एक कोऑप मेंबर त्यांचा राहील, एक कोऑप मेंबर, 2 कोऑप मेंबर येतात आणि या मिनिट्सचे मीटिंग सुद्धा होतील. मीटिंगमध्ये जे ठरलं आहे त्या पद्धतीनं चंद्रपूरचा महापौराचा प्रश्न सुटेल. जो